तर नमस्कार एव्हरीवन. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण मस्त असाल आणि फिट अँड फाईन असाल. तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये मी एक छोटीशी नवीन गोष्ट घेऊन आलो आहे. कारण की तुम्हाला माहिती असेल, एक प्रत्येक ब्लॉगरचा एक ड्रीम असतो की एक कॅमेरा चांगला घेण्याचा. तर तो ड्रीम माझा पण पूर्ण झालेला आहे. घेतलेला आहे नवीन 4K ॲक्शन कॅमेरा बघू शकता. आणि हा कॅमेरा बघू शकता, ह्याचा रिव्ह्यू आहे या ब्लॉगमध्ये. तर ह्याचा रिव्ह्यू पूर्ण देणार आहे मी. कसा म्हणजे कॅमेरा क्वालिटी आहे याची, मोटो ब्लॉगिंगसाठी कसा माउंट करायचा, सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये असणार आहेत. तर लवकरच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम ID येतच असेल इथे. तर गाईज आता आपण याची अनबॉक्सिंग करणार आहोत. तर आतुरता खूपच आहे. आपला फर्स्ट ऑफ ऑल कॅमेरा. ह्या कॅमेऱ्यासोबत गाईज एसेसरीज खूपच मिळतात. हा असा कॅमेरा आपला. आणि पहिली आपण थोडीशी अनबॉक्सिंग करूया. ज्या गोष्टी लोक काढत नाही त्या गोष्टी पण आपण काढूया. तर ह्याला चिपकवूया बॉक्सला आणि कॅमेरा बाजूला ठेवू. आणि कॅमेऱ्याच्या खालती एक माउंट आहे, बघू शकता. हाच मी माउंट वगैरे सर्व तुम्हाला ह्याला आपला हेल्मेटला माझ्या फिट करून दाखवणार आहे. मोठो ब्लॉग पण काढून दाखवणार आहे. सर्वच गोष्टी करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. फर्स्ट माझी व्हिडिओ अशी राहणार आहे. तर कॅमेरा बाजूला ठेवूया. ह्याच्या आतमध्ये एक गाईज स्ट्रॅप आहे. तोच हा पण स्ट्रॅप आहे, जो म्हणजे हेल्मेटला वगैरे माउंट करायला सोपा पडतो. बाजूला ठेवूया. आणि हा माउंट जो हेल्मेटला माउंट करायला येतो का मी, तोच हा पण हेल्मेटलाच येतो. हे बहुतेक जास्ती तर हेल्मेट माउंटच आहेत. हे सर्व आपण एक एक एसेसरीज बाहेर काढूया. हे युजर मॅन्युअल आणि 2 युजर मॅन्युअल आहेत, एक कॅमेऱ्यासाठी एक माउंटसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघू शकता, हा सायकल माउंट. सायकलच्या हँडलला किंवा बाईकच्या हँडलला पण आपण करू शकतो हा माउंट. आणि हा माउंट केल्याच्या नंतर पण खूप छान छान ब्लॉग येतात. जसे Insta 360वाले शॉर्ट्स घ्यायचे असतील आपल्याला, तर ते तसेवाले 360 व्ह्यू तर नाही येणार, पण तसावाला अँगल येऊ शकतो आपल्याला. तर त्यासाठी हे आहेत. आणि त्याच्यामध्ये मी एसेसरीज काढून एकदा चेक केले होते, त्यामुळे यात एसेसरीज नाही. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण कॅमेऱ्याची क्वालिटी नाही, मी तुम्हाला माउंट लावायला शिकवतो, कसा माउंट लावायचा. तर काय, जेव्हा आपल्याला म्हणजे कॅमेरा ह्याच्यामधून बाहेर काढायचा असेल तर इथे एक असा ऑप्शन आहे, बघू शकता. हा असा इकडे स्लाईड करायचा आणि हा असा उचलायचा आणि असा ओपन होतो. त्याच्यानंतर असा कॅमेरा आपला काढायचा. तर गाईज ह्याच्यातून काढण्याची प्रोसेस बघितलात. आता तुम्हाला कॅमेरा काढल्याच्या नंतर फ्युचर्स दाखव. बघू शकता गाईज, थोडासा कॅमेरा फोकस नाही होत आपला. बघू शकता इथं गाईज एक, यार कॅमेरा का नाही गाईज फोकस होत आपला. तर गाईज इथं एक आपला नॉर्मल मायक्रोफोनवाला चार्जर दिसतोय तुम्हाला. इथं माईकसाठी आहे आणि इथे वाला आपला मेमरी कार्डसाठी आहे. त्याच्यामध्ये मेमरी कार्ड माझा इन्सर्ट केलेला आहे ऑलरेडी. आणि प्लस चालू करायचं असेल तर हा बटन क्लिक करून ठेवायचा आपला, असावाला बॅक साईडचा बटन दाबून ठेवायचा, प्रेस करून ठेवायचा. असं बटन प्रेस करून ठेवला का इथे एक लाईट पेटते आणि इथे एक लाईट लागते आणि हा असा ओपन आहे. आणि कॅमेरा क्वालिटी बघू शकता तुम्ही, अशी येते. ह्यात व्हिडिओमध्ये यात समजत नाही, पण तुम्हाला एक मोठं ब्लॉग ह्याचा करून दाखवीन मी आणि त्याच्यामध्ये दाखवीन तुम्हाला. तोपर्यंत आपण कॅमेऱ्याला ऑफ करू आणि गुड बाय येतो. कॅमेऱ्याला आपण सध्या बाजूलाच ठेवूया त्याच्या माउंटला वगैरे. आणि आता तुम्हाला मी दाखवीन घ्यायच प्रोसेस. आपल्या ह्या हेल्मेटला जर लावायचं असेल तर इथं कसं लावायचं हेल्मेटला माउंट, ते हे बाजूला ठेवलेले आहेत मी माउंट. तर ते तुम्हाला एक एक करून दाखवतो. तर गाईज हा वाला स्ट्रॅप आहे, तो असावाला एक माउंट आहे. त्याच्या आतमधून असा काढायचं आहे. सॉरी चुकली माझी थोडीशी स्टेप, दाखवतो तुम्हाला. ह्याच्या आतमधून असं काढायचं आहे इथून आणि इकडून असं परत एक काढायचं. त्यानंतर मग गाईज प्रोसेस तुम्हाला दाखवतो. त्यानंतर मग आपला माउंट असं जसं आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तसं आपल्याला इथं करायचं आहे, लावायचं आहे आपल्या हेल्मेटला. आणि थोडंसं माझी परत एकदा स्टेप चुकली, तर त्यासाठी काय बोलू, हा असं लावायचा होता.
ते तुम्ही करू शकता, तुम्हाला समजतच असेल मी काय चुकतंय स्टेप. यार गॅस काय माझ्यासोबत होत आहे असा. आणि त्यानंतर हवला असा करायचा बोट, असा गॅस टाईटली करायचा आणि आतमधून हवाला लॉक असा काढायचा आणि ह्याच्या आतमधून असा भरायचा. त्यासाठी काही मला कॅमेरा ऑफ करायला लागेल, मला असं वाटतं कॅमेरामॅन आपला दाखवाल किंवा नाही. त्यासाठी काही थोडीशी मेहनत लागेलच तुम्हाला, कारण जर तुम्हाला हेल्मेट खराब नाही करायचं आहे तर हा बेस्ट आहे ऑप्शन. पहिले गोप्रो वगैरे कंपनी अशी द्यायची नाही, आता देता येत, पण आपल्याला करताना पण येतो आहे, पण काही टाईम जास्त जातो त्यामध्ये. कुठल्याच यूट्यूबरने आजपर्यंत ते दाखवलेत नाही. असं करून हा लॉक करायचा आतमधली की अशी लॉक करायची. त्यानंतर हा असेल, आम्ही थोडासा अँगल गाईज माझा चुकलेला आहे, पण आपण करू त्याला, पण आपण ॲडजस्ट करू शकतो. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. असा केल्याच्या नंतर कुठे गेला तो वाला माउंट, तर हा वाला ह्याचा खालचा माउंट आहे ना तो आपल्याला खोलायचा आहे. नंतर हा खोलला मग ह्याला बाजूला करायचा आणि हा वाला गाईज आहे ना, हा वाला पार्ट हवाला असं लावायचा. साईड चुकवतो बरं यार. हे जर लागत नाही काय प्रॉब्लेम, हा समजला आला. असं जरासा हा इकडून असा प्रेस करायचा काढताना, थोडंसं मला हे टाईट करायला आहे. टाईट केल्याच्या नंतर गाईस हा आता माझा अँगल थोडंसं समजून घेऊ शकता, व्हिडिओसाठी तसा होतं. आणि तुम्ही जेव्हा सेट कराल त्या अँगल वगैरे नीट बघून करा. आणि हा वाला गाईज एक असेल पार्ट, तो पण असं लावायचा. थोडीशी व्हिडिओ थोडीशी लॉंग होणार आहे, पण ह्या व्हिडिओत सगळ्या कॅमेऱ्याची डिटेल्सच देणार आहे तुम्हाला. त्यानंतर गाईज हा वाला पार्ट आपला, हा वाला पार्ट असा इथं लावून घ्या. एकदम सोपी प्रोसेस आहे गाईज. हे मी ना यूट्यूबला बघितली ना कुठं बघितली, मी स्वतःहून माझ्या मनाने केली. असं इथं हालचाला टाईट करायचा, म्हणजे असं हलणार नाही. आणि असा आपला कॅमेरा घ्यायचा, कॅमेरा असा ह्याच्या आतमध्ये इन्सर्ट करायचा आणि असं थोडंसं इथून प्रेस करायचा. आता आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप गाईज बघू शकता, आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप रेडी झालेला आहे. आणि हा वाला स्ट्रेप कशासाठी आहे ते पण मला माहिती नाही, तो पण कशाला असेल का मी. आता सध्या तर आपला हा असा मोठा ब्लॉगिंग सेटअप झालेला आहे रेडी. थोडासा फोनला क्लिअरिटी कमी आहे, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आणि कसं वाटतं आपला गाईज. आणि ह्याच्यावरतीच गाईज आता तुम्हाला मोठं ब्लॉग करून दाखवतो. तर आपला मोठं ब्लॉग करूया स्टार्ट. तर नमस्कार एव्हरीवन. तर गाईज कॅमेरा क्वालिटी तुम्ही बघू शकता, तुमच्या डोळ्यांच्या समोर आहे कशी कॅमेरा क्वालिटी आहे ह्याची. आणि कॅमेरा मला म्हणजे लो बजेटमध्ये बेस्ट वाटला हा. अशा बजेटमध्ये जर कॅमेरा असे मिळत असतील तर गाईज सर्व ब्लॉगर बनतील. सर्वांनी ब्लॉगिंगमध्ये या, आता कॅमेरे पण स्वस्त झालेत तुमच्यासाठी गाईज. या सर्वांनी ब्लॉगिंगमध्ये. आणि कसं वाटतं कॅमेरा, लवकरात लवकर गाईज हा कॅमेरा पण तुम्ही बाय करू शकता. व्हिडिओ काही स्पॉन्सर्ड नाही, पण गाईज म्हणजे ह्यानी कॅमेरा क्वालिटीने ना मला खुशच केलेलं आहे. इतकी भारी कॅमेरा क्वालिटी येते. तुम्ही गोप्रो वगैरे घेण्यापेक्षा स्टार्टिंगसाठी असा कॅमेरा घ्या, म्हणजे लो बजेटमध्ये. आणि मस्तपैकी व्लॉग बनवा, एन्जॉय करा आणि मस्तपैकी व्लॉग अपलोड करा. जसे जसे इन्कम यायला लागेल तसे तसे अपग्रेड करत जा. हा माझा फर्स्ट अपग्रेड आहे कॅमेऱ्यामध्ये. आणि मस्त वाटते, पिक्सल्स वगैरे मस्त येतात गाईज ह्याच्यामध्ये. डोंगर वगैरे बघू शकता. आणि काय कडक वाटतं गाईज कॅमेऱ्यावरती व्लॉग बनवायला. ड्रीम पूर्ण झाला आहे माझा ह्याच्याने. आणि कसा वाटला कॅमेरा क्वालिटी सांग. तर गाईज मोटो ब्लॉग बघताना तुम्हाला जरासा डाऊट आला असेल की ह्याच्यावरतून कॅमेरा भिजू शकतो, कारण की या केसच्या आतमध्ये असला
का कॅमेरा आपला वॉटरप्रूफ असतो आणि बाहेर असला का वॉटरप्रूफ नसतो. पण कसं आहे गाईज सांगू तुम्हाला, हावाला जर लावाल, मी तुम्हाला सांगतो हावाला लावला ना त्याचा अँगल असा राहतो. त्यामुळे जर तुम्हाला हावाला लावायचं असेल तर तुम्हाला एक ऑप्शन, लास्ट ऑप्शन आहे, यूट्यूबवरून एक तुम्ही ह्यातला माउंट मागवू शकता. तो पण असं तुम्हाला स्ट्रेपवाला घ्यायला लागेल, कारण की तुमच्या इच्छेवरती आहे. कारण की तुम्हाला जर हेल्मेटची वाट नसेल लावायची तर स्ट्रेपवाला घ्या, तुटत पण नाही आणि सेफली राहतो आणि हेल्मेट पण खराब नाही करत. आणि ह्याला आता आपण हवाला इन्सर्ट करूया. सेमच प्रोसेस, हा स्क्रू काढायचा आणि इथं लावायचा. मला एकदा लावून दाखवतो. तर गाईज बघू शकता मी ह्याला लावलेलं आहे. आणि गाईज मोटो ब्लॉगिंग क्वालिटी ह्याची कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हा सेटअप पण कसा वाटला आपला मोटो ब्लॉगिंग ते पण सांगा. आणि कॅमेरा क्वालिटी कशी वाटली. जर हा कॅमेरा तुम्हाला गाईज बाय करायचा असेल, ही स्पॉन्सर व्हिडिओ नाही पण तुम्हाला सांगतो आहे मी, जर हा तुम्हाला कॅमेरा बाय करायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन फ्लिपकार्टवरून बाय करू शकता किंवा ऑफलाईन स्टोअरवरती पण तुम्हाला मिळेल. हा गाईज बेस्ट कॅमेरा आहे व्लॉगिंगसाठी. म्हणजे ज्यांचं बजेट कमी आहे, आपला 1000 ते 5000पर्यंत, 1000 ते 10,000च्या बजेटमध्ये जितके पण कॅमेरा आहेत त्यांच्यामध्ये इतकी कॅमेरा क्वालिटी कुठल्याच कॅमेऱ्याची नाही. किंवा मला तर असं वाटतं माझ्याचीच कॅमेरा क्वालिटी चांगली आहे. कारण की जितक्यांचे पण मी बघितले कॅमेरा यूट्यूबला वगैरे व्हिडिओ, त्यांची काही इतकी कॅमेरा क्वालिटी चांगली आलेली नाही. माझ्याची म्हणजे मला बेस्ट वाटली कॅमेरा क्वालिटी. फक्त माझ्याला माईक अटॅच करायचं राहिलं आहे बस. माईक अटॅच केला का खूपच भारी. आणि मी सध्या तर म्हणजे बघू आता मोटो ब्लॉगवरती शिफ्ट होऊ शकतो ह्याच्यामुळे. आणि बघूया हळूहळू कसा होतं आहे आपला प्रवास यूट्यूबचा. कारण की यूट्यूब जर्नी माझी तुम्हाला माहितीच असेल कशी आहे ती. काय काय म्हणजे यूट्यूबसाठी मी म्हणजे इन्व्हेस्टमेंट माझी बरीच आहे, एसेसरीज वगैरे. जसे की सर्वात पहिला मी घेतला होता हा माझा गोरिला ट्रायपॉड. त्यानंतर मी हावाला माझा ट्रायपॉड घेतला होता. त्यानंतर मग माझा हा बघू शकता हावाला माझा ट्रायपॉड घेतला होता मी. आणि हा माझा सर्वात म्हणजे कॉस्टली आहे ट्रायपॉड. आणि त्यानंतर हे आपले छोटे वगैरे, हा लाईटवाला ट्रायपॉड. त्यानंतर हावाला, हा पण सेकंड नंबरचा होता. तर गाईज मोटो ब्लॉग कॅमेरा क्वालिटी, हा कॅमेरा कसा वाटला आहे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक मोटो ब्लॉग होऊन जाऊ दे ह्याच्यावरती कॉमेंटमध्ये टाका मोटो ब्लॉग. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मोटो ब्लॉग होणार म्हणजे होणार. आणि अजून एक सरप्राईज तुमच्यासाठी आहे, तो पण सरप्राईज रिव्हील होणार आहे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये. तर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. असेच मिळू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.